आता जपणारा खेळ आहे आणि ही मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे, जिथे तुर्बे 30+ आणि तुर्बे 40+ हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅचला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या रणबेवरती सध्या गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात निहाल. बॅटिंग करणारा जो संघ भांडूप स्ट्रायकर्स. हॅलो चेक. हॅलो हॅलो भांडूप स्ट्रायकर्स आपला 12th मॅन. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो भांडूप स्ट्रायकर प्लीज 12th मॅन लगेच यायचं. पहिली अनाउन्समेंट व्हायला नको. 12th मॅन आमच्याकडे येणं फार गरजेचं आहे, कारण खुल्या गटामधील सामने आहेत. नावे अपडेट करण्यासाठी आम्हाला स्कोरबोर्ड अपडेट करण्यासाठी नावे ही कंपल्सरी असणार आहेत. सो 12th मॅन लगेच या. बॉल पडेल त्या अगोदर 12th मॅन या प्लीज. मेक इट फास्ट. सुनील, आज कांधारी किंग्स या टीमचा 2024-25चा प्रवास फार छान राहिलाय. संपूर्ण टीम मध्ये ऋषी झरे टीमला खरं तर मी म्हणे लीड करत असताना ॲज अ विकेट किपर. महेश नानगुडे पुण्याचे आहेत. उमर खान मुंबई, साहिल सावंत मुंबई अंधेरी, विशाल सिंग, रोहित यादव, चेतन ठक्कर मोठी स्टार कसे. पहिलाच बॉल. काय बॉल आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर लावले अपील आपण पाहिले. राहुल चौधरीच्या अगेन्स्ट हा टाकलेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला, जिथे मात्र भन्नाट व्हेरिएशनचा चांगला वापर या ठिकाणी केला निहालने. जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिलाच बॉल डॉट बॉल. खरं तर या सेकंड मॅचला डॉट बॉलला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे, यात मात्र मुळी शंका नाहीये. या वेळेला पहा, टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी. निहाल तुषमार आहे नाव. तुषामर पुणे टू मुंबई असा प्रवास. पुणे टू नवी मुंबई आपण असं म्हणूया. आणि महाराष्ट्र प्रीमियर लीग MPL मध्ये ज्यानं आपल्या खेळाची छाप सोडली, प्रतिभावंत खेळाडू म्हणून नाव लौकिक असलेला फ्रंट लाईन गोलंदाज कसा असायला हवा याचं ज्वलंत उदाहरण सेट करत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगले गोलंदाजी. आतापर्यंत 2 चेंडू डॉट बॉल. या वेळेला देखील वेगवान बॉल, परंतु लेगस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली. हे पंचांनी हेरलं, हे पंचांनी ओळखलं आणि लगेच पंच सांगतायत की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या मदतीनं खरं तर धावांचं अकाउंट आता ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय भांडूप स्ट्रायकर्स या टीमचं. सय्यद मुस्ताक अली अशा नामांकित स्पर्धा या खेळाडूने ऍज अ बॉलर म्हणून गाजवलेल्या आहेत. असा खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो. निहाल याही वेळेला दिशा भरकटली आहे. ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली. आतापर्यंत जर का आपण पाहिलं तर विजय पावले, त्याबरोबर जर का आपण पाहिलं तर रोहन खरात असे नामांकित खेळाडू आहेत, जे खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना लेदर बॉल क्रिकेट सुद्धा चांगलं खेळतात. आणि आज जर का आपण पाहिलं तर त्यातीलच एक निहाल आपल्याला पाहायला मिळतात, ज्याने खऱ्या अर्थाने MPL मध्ये सुद्धा चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. ॲज अ बॉलर म्हणून नामांकित स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत. परंतु आज मात्र जर का आपण पाहिलं तर साईड बॉय जिल्हाध्यक्ष चषक 2025 खास करून पुण्यात ते नवी मुंबई असा प्रवास करत खऱ्या अर्थाने ते या क्रीडांगणावरती दाखल झालेला आहेत. चांगली माहिती आहे. अर्थातच सुनील, जर का आपण पाहिला मातीतला खेळ आहे, अगदी इंटरनॅशनल नॅशनल खेळ जो आपण जर का पाहिला तर ते लॉनवर खेळलं जातं, गवताच्या गालेच्या तिथे असतो. परंतु हे जर क्रीडांगण आपण पाहिलं तर सुसज्ज आहे. काँक्रीटची विकेट आहे. मैदानावर मॅच पाहायला मात्र मजा येईल. हवेमध्ये चेंडू, काय संधी निर्माण केली आहे. रणजी प्रोबेबल मध्ये सुद्धा या खेळाडूचं नाव आहे. आणि का आहे त्याची गुणवत्ता, त्याचं पोटेन्शियल, त्याचं कॅलिबर आणि गोलंदाजी मधली स्किल सादर करत असताना सुनील पहा, हा चेंडू हलवार पद्धतीनं बॉटम हँडचा वापर करत असताना फटका सजवायचा होता, तिथेच फटका फसलाय आणि पहिल्या विकेटचं पतन. मोठा फलंदाज बाद झाला. हे विकेटचं महत्व मोठं होतं. प्राइज विकेट. खरं तर युनिक स्पोर्ट्स आहे, युनिक परांडा या स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर त्या बॉलच्या खाली आपल्याला पाहायला मिळाले. मयूर त्यांनी खूप चांगला झेल पकडला आणि पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर जर का आपण पाहिलं तर ज्या विकेटसाठी जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये खरं तर राहुल हा खेळाडू सापडला, ज्याने खऱ्या अर्थानं नुकतीच रबर बॉल क्रिकेट खेळत असताना पावसाळी स्पर्धांमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलं होतं. त्या राहुलची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश आपल्याला पाहायला मिळतो. हा एक नामांकित खेळाडू. कमी कालखंडातच याही खेळाडूने टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती उंच भरारी घेतली आहे, असा यश कोठारी सध्या आपल्याला पाहायला मिळतो.
उजव्या हाताचा एक विध्वंसक खेळाडू, लांब लांब फटके मारण्यासाठी खरं तर ओळखला जातो हा खेळाडू, तोच सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. इनियात नंबर 3 मध्ये त्याला खऱ्या अर्थानं बॅटिंग करण्याची संधी मिळाली आहे. पुन्हा एकदा निहाल तयार होईल, व्यावसायिक खेळाडू आहे. बॉल आता पुन्हा एकदा तयार होईल. फुल प्लेस मध्ये खऱ्या अर्थानं सातत्यानं बदल केले जातात. क्षेत्रक्षणाची व्यूहरचना आपण पाहतो. दी स्क्वेअर लेग, त्यानंतर जर का आपण पाहिलं तर शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, खाऊ कॉर्नर रिझन मध्ये एक खेळाडू आपण पाहतोय. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला देखील एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार. शॉर्ट कव्हर रिझन मध्ये एक खेळाडू आपण पाहतोय. असं सजलेले क्षेत्रक्षण आपण पाहू शकाल. खूप चांगली क्षेत्रक्षणाची व्यूहरचना आपण पाहू शकाल. फिल्डिंग करत असताना जर का आपण पाहिलं तर कंधारी किंग्स या टीमची आता पुन्हा एकदा गोलंदाज इथून मात्र तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पवे या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी निहाल कशा रीतीने हा बॉल पिच करणार, कोणत्या थाटणीचा खऱ्या अर्थानं आता तो बॉल हाताळेल हे देखील पाहणे गरजेचं. बॉल तयार होईल. हो, या वेळेला पहा, मी मगाशीच उल्लेख केला, हा खेळाडू मोठे मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो आणि इथे पहा आल्या बरोबरच व्हेरी फर्स्ट बॉल, खरं तर पहिलाच बॉल फेस करत असताना त्याच्या बॅटमधनं समोरच्या दिशेला अतिशय लांब लचक लांब पल्ल्याचा हा बिग 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 सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला. यश नावातच यश आहे आणि पहा आज बॅटिंग करत असताना त्याला यश मिळतंय. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला, लाजवाब टायमिंग होतं. पुन्हा एकदा फटका फसलाय की काय असं चित्र जाणवतंय, परंतु बॉल चाललाय 51 धावेकरिता डी झोन मध्ये. खर तर एक धाव आपल्याला पाहायला मिळते. चला प्लीज, बॉल गेला तर जाऊन द्या, परंतु फिल्डरने बॉलच्या मागे धावायचं नाहीये. आपल्याकडे बॉलची कमी नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज इथून मात्र तयार होईल. खरं तर या एका धावेच्या मदतीनं आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती एक गडाच्या मोबदल्यात धावा आपल्याला पाहायला मिळतात. या षटकातील 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतो. अजूनही एक बॉल शेष आहे पहिल्या षटकातील. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणारा. पहा, यश कोठारी खूप चांगला फिटनेस त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथे जर का आपण पाहिलं तर एक षटकार त्याने आपल्या टीम साठी खेचला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. निहाल पुढचा बॉल. ओ, निहालचा हा बॉल, याही वेळेला बॉल हवेत खेळलाय. दूरवरून क्षेत्ररक्षक उमर खान बॉलच्या मागे विसावले होते खरे, परंतु इथे पहा, इथे रन्स मिळणारा फक्त आणि फक्त एक धाव. आता डावफलकावरती धावा डबल डिजिट मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ आता संपलाय. एक गडाच्या मोबदल्यात धावा झाल्या 10. खर तर जर का आपण पाहिलं तर अफजल मखदूम सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती त्यांचं नाव घेतलं जातं. डिंगडॉंग या संघाला अनेक खेळाडू त्यांनी खऱ्या हातानं दिले, परंतु आज जर का आपण पाहिलं तर राहुल जोरे ज्यांना खऱ्या हातानं यष्टांच्या मागून आपण या मॅच मध्ये पाहतोय, त्यांनी खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर पुण्याच्या खेळाडूंना चमकवलं. त्यामध्ये जर का आपण पाहिलं तर या मॅच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात मुळशीचा खेळाडू महेश, त्यानंतर जर का आपण पाहिलं तर धनंजय बेटाडे, त्यानंतर मयूर आपल्याला पाहायला मिळतात. निहाल यांना सध्या आपण पाहतो. अशा अनेक खेळाडू सध्या या स्पर्धेमध्ये खेळतात. वाशिक शेख याही खेळाडूला त्यांनी चमकावलं. आणि खऱ्या अर्थानं जर का आपण पाहिलं तर राहुल ऋषी जोरे यांचा खऱ्या अर्थानं आवर्जून उल्लेख या ठिकाणी केला जातो, जे खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये यष्टांच्या मागून सूत्र सांभाळतात. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होती. ओ, विशाल कणोजिया ओव्हर नंबर 2 मध्ये पहिलाच बॉल हाताळत असताना इथे पहा आपल्या टीमला त्याने विकेट मिळवून दिली आहे. काय बॉल आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर ऑफसाईड ऑप्शन हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. त्या रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळालाय आणि कव्हरच्या रिझन मध्ये खूप चांगला झेल तिथे क्लिअर केला आणि 5 सेकंड विकेट टू गॉन. दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॅटर इथून मात्र अजित बास झालेले आहेत. हा एक खेळाडू शून्याचा चष्मा घालून खऱ्या अर्थानं पॅव्हलियनच्या दिशेला रवाना होतोय. तो देखील स्वतःच्या खेळावरती नाराज. दुसरी विकेट खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना भांडूप स्ट्रायकर्स
या संघाने गमावली. आता न्यू बॅटर इनॅट नंबर 4 मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे अनिकेत. पुन्हा एकदा बॉल तयार होतो विशाल कनोजिया. ओ विशालचा हा बॉल इथे पहा कानाजवळून या बॉलची पिचिंग झाली. बॅट्समनला इशारा देतोय की जागते रहो. एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. लाईन चांगली, टप्पा चांगला, अचूकता, विविधता या बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि इथे सुद्धा अनिकेत यांना आता मोठ्या फटक्यांपासून शांत ठेवलं. कमालीची बॉलिंग. पुन्हा एकदा विशाल तयार होतो. दरम्यानचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने इथे पहा हा बॉल थोडासा खाली राहिला. आणि इथे जर का आपण पाहिलं तर आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. काय गोलंदाजी करतात गोलंदाज विशाल कनोजिया. आतापर्यंत 3 बॉल त्यांनी हाताळलेले आहेत आणि फक्त एक विकेट मिळवत एकच धाव त्यांनी खर्च केलेली आहे. जबरदस्त बॉलिंग, अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सादर करत असताना गोलंदाज विशाल कनोजिया. जबरदस्त बॉलिंग. आता स्ट्रायकर इनला ज्याच्या बॅट म्हणणं खऱ्या अर्थानं एक षटकार आपण पाहिला असा यश कोठारी आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बॉल तयार झाला विशाल. हो यावेळीचा हा बॉल क्रॉस बॅटरनं खेळण्याचा प्रयत्न दाखवला करा, परंतु इथे पहा पत्रा तोड फटका आपल्याला पाहायला मिळाला. या बॉल वरती सुद्धा फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार. यानंतर प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळणार. तुर्बे 30+ विरुद्ध तुर्बे 40+, जिथे खऱ्या अर्थानं मैत्रीचं नातं जपणारी ती मॅच आपल्याला पाहायला मिळणार. एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळणार आणि त्या मॅचचं कॅश प्राइज असणार तब्बल 10,000. पुन्हा एकदा बॉल तयार होईल. पुढचा बॉल हाताळण्यासाठी कमालीची गोलंदाजी दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये विशाल कनोजिया पुन्हा एकदा तयार होतात पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया आता हा बॉल त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. ओ यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे, परंतु मला तर वाटतंय इथे सुद्धा फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार. पहा यश कोठारी नितेश सर मोठे फटके मारण्याचे प्रयत्न दाखवतात, परंतु या क्रीडांगणाचा जर विचार केला तर समोरच्या दिशेला त्यानंतर डीप स्क्वेअर लेग रिजनला तुम्हाला फटके मारावे लागतील, कारण त्या रिजन मध्ये षटकार आपल्याला पाहायला मिळतो. धावफलकावरती धावा झाल्या. 1.5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 13 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुनील मैदानाचे डायमेन्शन जरी छोटे असले तरी सुद्धा मी म्हणेन कॉन्क्रीटची विकेट आहे. पाटा आउटफील्ड असल्या कारणानं धावसंख्या येईल यात मात्र शंका नाहीये. प्रयत्न होतोय, त्या प्रयत्नानं आतापर्यंत मी म्हणेन थांबवलंय विशाल या गोलंदाजानं. ओ याही वेळेला वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला. इतका वेग होता खर तर विकेट किपर सुद्धा बीट झाले ऋषी जोरे. वाईट +1 अशा 2 धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र ऍड केल्या जातात. 2 धाव्याच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल सध्या आपण पाहतो आणि आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 14 धावा. हो यावेळेला देखील स्ट्रोक चांगला, पिकअप शॉट आपल्याला पाहायला मिळाला. उंच माझा झोका, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. यतचा वार, सारेसगार, बॉल सीमा पार, येतोय षटकार. षटकाराच्या साह्याने आता 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा. 21 स्कोर करेक्शन आम्ही केलं. सुनील टेंट मधून फार छान कॉन्सन्ट्रेशन सुद्धा आपल्याला स्क्वॉडचं पाहायला मिळालं. नाही असायला हवा, क्रिकेट सोबत तुमचं कॅल्क्युलेशन हे असलं पाहिजे. अर्थातच कॅल्क्युलेशन जर का आपण सांगितलं तर नक्कीच एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 2 षटकांच्या अखेरीस 21, म्हणजे एक सन्मानजनक स्कोरकडे वाटचाल पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये मी म्हणेन मॅच जर का बघितली गेली शेवटच्या बॉल पर्यंत आली होती आणि तिथे मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये जी चुरशीची मॅच आपल्याला पाहायला मिळते, एक रफ अँड टफ फाईट जी आपल्याला पाहायला मिळाली होती. ही मॅच जर का रफ अँड टफ करायची असेल, शेवटच्या चेंडूपर्यंत जर का अटीतटीचा सामना जर का व्हायचा अपेक्षित असेल तर इथून पुढे धावांचा मी म्हणेन ओघ वाढवावा लागेल, धावांना ऍक्सेलरेट करावं लागेल. आणखी एक फिरकी पट्टू इथे मात्र फिरकीचा जादूगर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. खऱ्या अर्थानं धर्मवीर चषक या खेळाडूने ॲज अ बॉलर म्हणून गाजवला असा खेळाडू सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. फिरकीचा वारसा जपणारा गोलंदाज ज्युनियर अंकित सानप, राहुल यादव सध्या आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर ISPLच्या पहिल्या पर्वात देखील ते आपल्याला पाहायला मिळालं. रोहित यादव आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया रोहित हा बॉल कशा रीतीने हाताळणार. ओ यावेळेला देखील
विथ द टर्न हा फटका खेळला. लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलाय डाऊन दी ग्राउंड. यश कोठारीची बॅट आज षटकारांची भाषा बोलतीये आणि इथे पहा आतापर्यंतचा तिसरा षटकार या मॅच मधील त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. रॉयल क्लास फटका होता. स्वभावाने शांत संयमी परंतु फलंदाजीमधून तितकाच आक्रमक ताकदवान फलंदाज. आणि ज्या षटकार चौकारांची खरं तर मी म्हणेन टीमला अपेक्षा होती खरं तर तो प्रेझेंटेशन देत असताना आपल्याला पाहायला मिळाला. यश वैयक्तिक खेळतोय 7 चेंडू 22 या आकड्यावर आणि संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 2/28. 2.2 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी रोहित यादव मिस्टर ISPL. पुन्हा एकदा या बळीला देखील स्ट्रोक चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे खऱ्या अर्थानं फिल्डरला चकवा देत बॉल चाललाय. इथे जर का आपण पाहिलं तर पंचांचा निर्णय येणं बाकी आहे आणि पंच सांगतायत की याही बॉलवरती फक्त एकच धाव मिळणारा. खरं तर पहा शेवटपर्यंत नजरेची पकड आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर अक्षरशः ऑफसाईडला अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला यश कोठारीचा. परंतु या फटका मागे एकच धाव मिळणारा. पुन्हा एकदा बॉल तयार होतो बा रोहित यादव. हो यावेळेला देखील इथे पहा क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. डीप मध्ये खेळाडू आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. इथे सुद्धा फक्त एकच धाव मिळणारा. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपण पाहतो आणि धावफलकावरती धावा आता आपल्याला पाहायला मिळतात 30 धावा. रोहित यादव 5 षटकार जरी आला असेल तरी सुद्धा त्यांचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं या मॅच मध्ये. या वेळेला पहा आखूट टप्प्याचा बॉल विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला झेल आणि कॅरी केला आणि इथे पहा तिसरी विकेट गोलंदाज रोहित यादवनं आपल्या टीमला मिळवून दिली आहे. आणि बॅट्समन अनिकेत आता 2 ह्या धावसंख्येवरती बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर जर का आपण पाहिलं तर भरपूर या बॉलनं वळण घेतलं होतं. त्यानंतर विथ द टर्न फटका खेळत असताना थोडीशी नितेसर ताकद या फटक्यामागे कमी मिळाली आणि बॅट्समन अनिकेत तिसरा खेळाडू बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. नाही नक्कीच. आणि थोडंसं ऑब्झर्वेशन सुनील असं आहे की अतिरिक्त ताकद वापरण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. जिथे बॉलला इलेव्हेशन भरपूर मिळालं. इलेव्हेशन म्हणजे बॉल हवामध्ये दीर्घकाळ उंचीनं राहिला आणि डिस्टन्स मात्र कव्हर करू शकला नाही. ऑन साईडला आपण डीप स्क्वेअर लेग नव्हे तर मी म्हणेन डीप काऊक ऑन, डीप लॉंग ऑन, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन ही जर सीमारेषा पाहिली ना तर मैदान थोडंसं अखुरतंय. शॉर्ट आहे साईजनं परंतु हा बॉल सीमारेषा बाहेर फेकणं थोडंसं मी म्हणेन अनसक्सेसफुल राहिला तो फलंदाज आणि बाद झालेत. बॅट्समन क्रमांक 3 परतलाय. बॅटिंग लाईनअप थोडीशी मी म्हणेन उद्ध्वस्त होताना आपल्याला पाहायला मिळते ती भांडूप स्ट्रायकर्स टीमची. हो या वेळेला पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न. लांब 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 पडल्याचे षटका मारण्यासाठी ओळखले जातात किशन देवेंद्र. त्यांच्या बॅटमधनं इथे पहा पहिलाच बॉल फेस करत असताना खऱ्या अर्थानं आम्हाला सर वीरेंद्र सेहवाग यांची आठवण झाली. खरं तर जर का आपण पाहिलं तर आल्याबरोबरच पहिला बॉल फेस करत असताना किशन देवेंद्र यांच्या बॅटमधनं हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला असं वाटत होतं की हा बॉल बाउंड्री लाईनचं अंतर कापेल की नाही परंतु तदनंतर बॉल बाउंड्री लाईनचं अंतर कापलं आणि बॉलला धाडलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. 3 षटकांचा आता खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं निहाल या गोलंदाजाला बॉलिंग ट्रॅक वरती आणलं गेलं ज्याने खऱ्या अर्थानं पहिलं षटक हाताळत असताना 10 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली होती. तो गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय निहाल. पाहूया निहाल यांच्या माध्यमातून आता कशा रीतीनं गोलंदाजी केली जाणार. स्ट्रायकिंग इनला 9 बॉल 24 मध्ये खेळतोय यश कोठारी. या वेळेला देखील इथे पहा चूक झाली फिल्डरच्या माध्यमातून आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धावा मिळतात 4. येतोय साईड बॉईज जिल्हाध्यक्ष चषक 2025 ब्रँडेड चौकार. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. फुल टॉसला फुल टोल करणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती तब्बल 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. कमालीचा फटका आपण पाहिलात. यश कोठारी जबरदस्त खेळ दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉल मध्ये 28 या धावसंख्येवरती खेळतोय मैदानाच्या आतमध्ये यश कोठारी. युवा खेळाडूंच्या यादीमध्ये या खेळाडूचं नाव आवर्जून घेतलं जातं
आणि आज चांगला खेळ दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये यश. या वेळेला देखील आखूड टप्प्याचा बॉल, काय तो शॉर्ट बॉल, काय तो फटका, काय तो टायमिंग, सर्व ओके मध्ये आहे. आणि याही वेळेला बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग 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 सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. काय कमालीची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. यश कोठारी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर जर का आपण पाहिलं तर सुरुवातीला विकेट गेली, त्यानंतर वन डाऊनच्या भूमिकेमध्ये खेळाडू यश कोठारी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि ज्या खऱ्या अर्थानं धावांची गरज होती भांडूप स्ट्रायकर्स या संघाला, त्या धावा मिळवून देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये यश कोठारी कमालीची फटकेबाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आज मात्र गोलंदाजांवरती तुटून पडण्याचं काम करतोय यश कोठारी. 11 बॉल मध्ये 34 धावसंख्येवरती खेळतोय. निहाल वरती सुद्धा आता तुटून पडला. निहालच्या पहिल्या बॉल वरती चौकार आला आणि दुसऱ्या बॉल वरती आता षटकार आला. पाहूया निहालकडे सुद्धा व्हेरिएशन आहे, त्याच्याकडे अचूकता आहे. पाहूया त्याचा आता कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल का. याही वेळेला काय फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लेन बॉल पिक केलाय, बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक बॅक टू बॅक लगातारचा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे यश कोठारी. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त, लाजवाब, अद्भुत, अविस्मरणीय खेळी सध्या मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना यश कोठारी. अफलातून फटकेबाजी. आता 2 आले, तिसरा येईल का की गोलंदाजाचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल हे पाहणं गरजेचं. बॉल तयार होतो निहाल. व्हाट अ स्ट्रोक, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव वाव वाव. परंतु या फटक्या मागे फक्त आणि फक्त एकच धाव मिळणारा. सुनील, पाहता पाहता यश 12 चेंडू आणि 40 या धावसंख्येवर पोहोचलाय. 13 चेंडू 41, म्हणजे अगदी मी म्हणेन त्यालाही अर्धशतक झलकवण्याची संधी असणार आहे. बराच खेळ अजून बाकी आहे. या षटकामधले 2 चेंडू, शेवटच्या षटकामधले 6, 8 चेंडू मध्ये जर का यश कोठारी मैदानाच्या आतमध्ये थांबला राहिला तर धावांचा ओघ वाढेल. पहिल्या मॅच मध्ये जे 67 धावा ही धावसंख्या आपण पाहिली, तो मात्र रेकॉर्ड ब्रेक होईल आणि या मॅच मध्ये किमान 75 ते 80 या धावसंख्येवर ही धावसंख्या पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे. तो भांडूप स्ट्रायकर्स या टीमचा मॅन इन फॉर्म ऑन अ स्ट्राईक मिस्टर यश. पुन्हा एकदा बॉल तयार होतो बा. या वेळेला बॉल स्ट्रोक, काय फटका सजवला. अनस्टॉपेबल, अनबिलेबल, समोरच्या दिशेला क्रिकेट मधलं मादक सौंदर्य दाखवणारा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. यश कोठारीच्या बॅटमधनं आणखीन एक वार, बॉल सीमा पार, येतोय षटकार. काय टायमिंग होतं. खऱ्या अर्थानं अक्षरशः पायातील बॉल खोदून काढला आणि तदनंतर बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता यश कोठारी जाऊन पोहोचला 47 या आकड्यावरती. पाहूया अर्धशतकापासून इथे सर फक्त 3 धावा तो दूर आहे. स्पर्धेतील खऱ्या अर्थानं पहिलं अर्धशतक आपल्या नावे करेल का खेळाडू यश. बॉल तयार होतो बा. या वेळेला पहा दिशा भरकटली आहे, गोलंदाजावरती प्रेशर आहे आणि इथे पहा लेग स्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली. पंच सांगतायत की हा वाईट बॉल. निहाल जो आतापर्यंत या मॅच मध्ये चांगला खेळ दाखवत होता, परंतु त्याच्यावरती हा खेळाडू तुटून पडला. या वेळेला पहा बॅटची कडा जरूर घेतली होती, परंतु इतका वेग होता की विकेट किपरला सुद्धा समजलं नाही आणि त्यानंतर बॅटला ब्रश झाल्यानंतर बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. तिथे फक्त एकच धाव मिळणार आहे. 4 षटकांचा खेळ आता संपलाय. धावफलकावरती धावा झाल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 61 आणि खऱ्या अर्थाने यश खेळतोय वैयक्तिक 15 चेंडू 48 या धावसंख्येवरती. अजूनही तो हाफ सेंचुरी पासून फक्त 2 धावा दूर आहे. पाहूया आता 6 बॉल त्यांच्याकडे शिल्लक आहेत. किशन देवेंद्र 1 बॉल त्यांनी खेळला जरूर, परंतु त्यांनी सुद्धा षटकार खेचला. आता पाहूया या डेथ ओव्हर मध्ये शेवटच्या षटकामध्ये किती धावा येणार आहेत. पहिल्या डावामध्ये खऱ्या अर्थाने नितेश सर आपण 67 धावा पाहिल्या. पाहूया आता या डावामध्ये किती धावा आपल्याला पाहायला मिळणार आहेत टीमच्या स्कोर बोर्ड वरती.
जतन सध्या आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या रनवेवरती. पाहूया जतन यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. स्ट्रायकिंग इनला किशन देवेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार झाला. पुढचा बॉल. ओ आखो टप्प्याचा बॉल. फटका अप्रतिम. बॅटमॅन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलला फेकून दिलं. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं टाटा बाय बाय. 6 धावांकरिता षटकार. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर जर का आपण पाहिलं तर भरपूर ताकद आहे, नजाकत आहे आणि इथे पहा त्या ताकदीचा योग्य रीतीने वापर केला केशव देवेंद्रने आणि या बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. खरं तर जर का आपण पाहिलं तर गोलंदाज जतनचं षटकारानं केलं स्वागत. स्वॅग से करेंगे स्वागत. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. ओ याही वेळेला फटका अप्रतिम आहे परंतु तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थाने जर का आपण पाहिलं तर याही बॉलवरती फक्त एकच धाव मिळणार. आता फक्त आतुरता बॅटिंग करणाऱ्या टीमला यश कोठारीचं अर्धशतक कंप्लीट होईल का. काम अँड कंपोज. नभांगणी क्रीडांगणी आणि आता या व्यासपीठावरून सुद्धा टाला वाजतील जर का अर्धशतक आलं तर. इज बॅटिंग ऑन 48. नाव आहे यश कोठारी फ्रॉम भांडूप स्ट्रायकर्स. हो यावेळेला देखील स्ट्रोक चांगला. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम स्ट्रोक आपण पाहिलात. खरं तर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो परंतु याही फटका मागे फक्त एकच धाव मिळणार. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. अद्भुत फटका आपल्याला पाहायला मिळाला. आता यश जाऊन पोहोचतोय 49 या धावसंख्येवरती. अजूनही 3 बॉल या पहिल्या डावातील शेष आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. पुढचा बॉल जतन. ओ याही वेळेला स्ट्रोक चांगला आणि इथे पहा साईड बॉईज आयोजित जिल्हाध्यक्ष ट्रॉफी 2025 मधलं पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतोय. टाळ्यांचा कडकड कडकड कडकडाट होतोय. टाळ्यांचा गजर आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा बॅट हवेमध्ये उंचावायचे आणि आमचं अभिवादन स्वीकारायचं. यश स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याला स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. 50 धावा कंप्लीट केल्या. हो यावेळेला देखील इथे पहा लाईन मागे खेचली होती परंतु इथे जर का आपण पाहिलं तर पंच सांगतायत हा वाईट बॉल. अतिरिक्त बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. 1 बाउन्सची ताकीद देखील या गोलंदाजाला दिली जाते आणि इथे जर का आपण पाहिलं तर वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 71 धावा टीमच्या आतापर्यंत धावफलकावरती. अजूनही 2 चेंडू शेष आहेत या पहिल्या डावातील. खऱ्या अर्थानं एक बाउन्सर बॉल हाताळण्याची गोलंदाजाला मुभा असते. हो यावेळेला देखील फटका लाश बाबा. काय फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सौंदर्य क्लासिकल ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिडल ऑफ द बॅट ना फटका खऱ्या अर्थानं खेळला. स्वीट साऊंड ऑफ द बॅट देखील आपल्याला ऐकायला मिळालं. बॅट मधून टक असा आवाज आला आणि तदनंतर बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटका आपल्याला पाहायला मिळतोय. यश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावतंय. एक बॉल अजूनही शेष. 77 धावा आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक आपल्याला पाहायला मिळतोय टीमच्या स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. पुढचा बॉल हाताळण्यासाठी पहिल्या डावातील शेवटचा बॉल. हो याही वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. तिथे पहा फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. याही मोमेंटला 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील दाखवलाय आणि 2 धावा चित्त्याच्या चपळाईनं हारणाच्या वेगाने इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा झाल्या. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 79 धावा विजयासाठी येणाऱ्या 30 बॉल मध्ये खऱ्या अर्थानं कंधार किंग्स या संघाला 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या नावाचा खेळ संपला. लगेच आम्ही वळतोय तुर्बे 30+ आणि तुर्बे 40+. काय खेळ दाखवलाय खऱ्या अर्थानं यश कोठारी. जबरदस्त 19 चेंडू मध्ये 58 धावांचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. चला टॉस साठी या तुर्बे 30+ आणि तुर्बे 40+ दोन्ही टीमचे कॅप्टन. प्रेक्षणीय लढत आहे आणि 4 षटकांचा सामना असणार आहे. टॉस साठी लगेचच या. चला टॉस साठी लगेच यायचं.
तुर्बे 30+ टीमचे कॅप्टन आणि तुर्बे 40+ टीमचे कॅप्टन. चला या टॉस साठी लगेच यायचं आहे. आपण टॉस करणार आहोत. तुर्बे 30+ आणि त्यांच्या अगेन्स्ट तुर्बे 40+चा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळणार. एका साईडला अनुभव तर एका साईडला 30+ हा नवीन व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतोय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूंना खेळण्याची संधी प्राप्त होत नाही ग्रामीण गटातून त्यांच्यासाठी हे 30+ प्लॅटफॉर्म उभारलं गेलं. आणि दुसऱ्या साईडला खऱ्या अर्थानं त्यांनी तर क्रिकेट गाजवलं परंतु अजूनही आपल्या फिटनेसचे धडे ते खऱ्या अर्थानं युवा खेळाडूंना देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 40+चे खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रेक्षणीय लढतीचा टॉस केला जातो. 30+चे कर्णधार स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतात तर 40+चे कर्णधार शांतीनाथ पाटील आपल्याला पाहायला मिळतात. टॉस केला गेला आणि टॉस जिंकला तुर्बे 30+ टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे. त्यांचा निर्णय अजूनही पेंडिंग आहे. नेक्स्ट दुसऱ्या डावामध्ये आपण जाणार आहोत. कमेंट्री बॉक्स मध्ये 80 धावांचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं जर का आपण पाहिलं तर कंधारे किंग्स हा संघ आणि या धावांचा कशा रीतीने पाठलाग केला जाईल हे ऐकण्यासाठी आपण जाऊयात आमचे गुरुवर्य नितेशजी भोईर सरांकडे. आणि येस पंच चेंडू द्यायचे आहेत का? चेंडूंचा बॉक्स द्या असं म्हणतायत. अशी रिक्वेस्ट आली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं. चेंडू निवडायचा आहे त्यांना. यशचा खेळ आपण पाहिला. 19 चेंडू 58 धावा असा पहिला अर्धशतक झलकावणारा यश कोठारी भांडूप स्ट्रायकर्स या टीमचा पॉवर प्ले पॉवरफुल स्ट्रायकर. या खेळाडूला अंकल यांच्याकडनं कॅश प्राइज 1001 असं कॅश प्राइज आलंय. सो आय वुड लाईक टू थँक अंकल टू प्रमोट द गेम अँड मेंटेन द स्पिरिट ऑफ द गेम. आय वुड रॅदर रिक्वेस्ट यश की तुम्ही मॅच जशी संपेल तसं आमचं पॅव्हलियन बॉक्सकडे आपण या. तुमचा आम्ही सन्मान करणार आहोत आणि अंकल यांच्याकडनं 1001 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आम्ही पुरस्कृत करू. असं म्हणतात की रंगमंचावरील भूमिका जरी तुमची संपली तरी सुद्धा तुमच्यासाठी टाळ्या वाजायला हव्यात. आणि असाच काहीसा खेळ आम्हाला पाहायला मिळाला. तो आला तो खेळला आणि त्यानं जिंकून घेतलं सर आणि सर्वांचंच खरं तर मन जिंकली. आपल्या खेळातील नजराना ज्यानं पेश केला. चेंडू आभाळात पटकावले फेकले फेकून दिले. अर्थातच लांबच लांब उंचच उंच असे षटकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले. 19 चेंडू 58 धावा आणि एकूण धावसंख्येचा आलेख जर का आपण पाहिला तर पहिल्या इनिंगमध्ये एकूण धावसंख्या 79 आणि 80 धावांचं एक मोठं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय. या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल कशा पद्धतीनं धावांचा पाठलाग केला जाईल कशा पद्धतीनं या धावांना रोखण्यासाठी कोणकोणत्या डिफेंडिंग स्ट्रॅटेजीज आपल्याला मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला आपण जर का मॅच मध्ये पाहिलं तर भांडूप स्ट्रायकर्स हा संघ ज्यानं पहिल्यांदा बॅटिंग केली त्यांच्या विरोधात आपण कांधारी किंग्स या टीमला आपण पाहताय. कांधारी किंग्स म्हटलं की मग राहुल वैद आपण त्यांचा आपण उल्लेख केला ज्यांनी नेहमीच मी म्हणेन पुण्याच्या खेळाडूंना नेहमीच प्राधान्य दिले. आज पुण्याचे काही निवडक खेळाडू ज्यांचा खेळ महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये उच्चांक राहिलाय अर्थातच ऑन द टॉप ऑफ द टेबल असे परफॉर्मन्स देणारे पुण्याचे निवडक काही खेळाडू आणि त्याचबरोबर काही खेळाडू आपल्या खरं तर याच मुंबई विभागामधील आपल्याला पाहायला मिळत आहेत. असं मुंबई आणि पुणे असं कॉम्बिनेशन असलेलं मी म्हणेन संघाची बांधणी केलेला संघ म्हणजेच कांधारी किंग्स इन ऍक्शन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे आपण खरं तर मी म्हणेन खेळ पाहणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये दोन खेळाडू एका बाजूला एक्सपिरियन्स कॅम्पिनियन उमर खान आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि महेश नानगुडे आपल्याला पाहायला मिळतील फ्रॉम पुणे. दोन्ही टीम्सना आपण देऊया शुभेच्छा. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील नवीन गोलंदाज पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज आहेत ते म्हणजे सुमित. सुमित अवते जसप्रीत बुमराह म्हणून ओळख असणारा हा महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामधील एक फ्रंट लाईन पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवर पहिली एक धाव अंकित करत असताना धावसंख्येचा आलेख सुरुवात झाली आहे. श्री गणेश आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्याच बॉलवर एक धाव अंकित झाल्यानंतर धावफलकाचं दार इथं उघडलं गेलंय.
Batsman gets off the mark on the very first ball. 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. प्रत्येक एका षटकामागे जवळजवळ 15 ते 20 धावा येणं गरजेचं आहे. अफुलर लेनचा बॉल बॅट पॅटच्या मधून रिलीज झाला. अंगाचा वेध घेणारा चेंडू पंचांकडे थोडी हलकी अपील झाली. एक तर मिळणार, एक धावसंख्या पुढे जात असताना जरूर पाहायला मिळेल. पंच आम्हाला इशारा करतील की बॉल मागच्या बाजूला डिक्लेअर झोनकडे गेलाय की लेग बाय आहे की बॅटचा एज लागलाय. पंचांनी आम्हाला इशारा केला की लेग बाय. शशी साटम सर, शिवा वैती सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी ॲज अ प्लेअर म्हणून एक कालखंड गाजवला. आज पंच म्हणून भूमिका सांभाळत असताना आपल्या संपूर्ण स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून सहाय्यक भूमिका मिळतीये. आपण चर्चा करतोय जिल्हाध्यक्ष चषक 2025 चं भव्य दिव्य आयोजन. साईड बॉईजचे सर्व सिल्लेदार, त्यांचा मनापासून आभार व्यक्त करूया. हा फुल टॉस बॉल, इट्स स्टँड अँड डिलिव्हर अ मॅग्निफिसंटली ड्रिव्हन. ही चूक झाली ती गोलंदाजाकडनं आणि चुकीला माफी नाहीये हे ठणकावून सांगतायत. उमर खान गेट्स ऑफ द मार्क विथ युअर 6. ब्युटिफुल पीस ऑफ बॅटिंग. फर्स्ट 6 कडक फटला. फटक्याचं सौंदर्य, त्याच्यामध्ये ताकद, प्रेझेंटेशन फार चांगलं राहिलं. 10 ऑफ 10, 100 ऑफ 100. गोलंदाज कमबॅक करण्याची क्षमता आहे सुमितकडे. सुमित तावते ऑन टू द बॉलिंग मार्क, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो लो, पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. एक्सटेन्शन ऑफ आर्म्स, स्वीट कनेक्शन ऑफ द बॅट इन द मिडल अँड दिस इज ऑल द वे फॉर अ बिग 6. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये फुल टॉस बॉल. वारंवार होणारे या चुकीला मात्र पुन्हा एकदा मात्र नक्कीच माफी नसणार आहे. 2 चेंडू आणि दोन्ही चेंडू षटकारांमध्ये कन्वर्ट केलंय. फुल टॉस काय तोफा आणि तोफा कबूल आहे हेच सांगत असताना उमर खान आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडू 2 षटकार, एकूण धावसंख्या 14 आपल्याला पाहायला मिळाली. चांगला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळतंय. 80 धावांचं मोठं टार्गेट आहे. प्रत्येक षटकामागे किमान जवळजवळ 16 धावा, 16 रन्स पर ओव्हर. हे कॅल्क्युलेशन 16 into 5, सो 80 या धावाचा टार्गेट आहे. ओ यावेळेला मात्र पहा फुल हुक केला बॉल गेला डिक्लेअर झोन कडे. दॅट इज जस्ट अ सिंगल. फायर पॉवर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये उमर खान आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटचा प्रचंड अनुभव याही खेळाडूकडे आपण नेहमीच पाहिलंय. मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी करण्यासाठी ओळखणारे, लांबच लांब उंच षटकार मारण्यासाठी ओळखले जाणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. उमर खान रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 15. षटक क्रमांक पहिलं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळतं आणि इथं शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. अंतिमच्या बॉलवर किती धावा येतील विकेटच्या शोधात असणार आहे. तो गोलंदाज सुमित होते अराउंड द विकेट. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न झाला. यावेळेला मात्र नक्कीच लेग स्टिक वरनं बॉल थोडासा बाहेर काढला होता. अकुट त्या पद्धतीचा बॉल पुन्हा एकदा शॉट ऑफ गुडलँड स्पॉटवर आदळल्यानंतर थोडासा आउट स्विंग होत असताना अगेन्स्ट द टर्न बॉलला खेळून काढलं, जिथे आपण पाहिलं की एकदा मिळाली. पहिल्या षटकाच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 16. म्हणजे आमच्या संगीत गुणलेखक साहिल भालेकर आहेत. साहिल आम्हाला अपडेट करतायत की पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या म्हणजेच काय तर मात्र जे चेसिंग रन रेट आहे ते मेंटेन केलं आणि हे मेंटेन करत असताना आता उर्वरित 4 षटकामध्ये पुन्हा एकदा प्रति षटकामागे 16 धावा. अशा पद्धतीनं 24 चेंडू आणि 48 धावा, 64 धावा असं मात्र आता हे टार्गेट असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये उमर खान आणि महेश नानगुडे. महेश अजूनही त्याला मात्र बॅटमधून अर्थातच त्याचं स्वतःचं वैयक्तिक अकाउंट मात्र अजूनही ओपन करायचं आहे. फलंदाजी करत असताना मात्र चांगला प्रमोशन आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्याच षटकामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न उमर खान, त्याच्या बॅटमधून आलेले ते 2 सलग षटकार. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन केले ते बॅटिंग करणाऱ्या टीमनं. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सोहेलची गोलंदाजी. पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन आले, फिल्डर तिकडे पोहोचलेत आणि हॅझेल टिपलाय. व्हॉट अ विकेट किपिंग स्किल दिस इज. चेंडूवरची नजर ठेवली आणि अंतिमच्या टप्प्यामध्ये बॉल खरं तर ग्रीप मध्ये बसवलाय सुद्धा आणि ओंझल मिटत असताना इथे मात्र ज्या विकेटच्या शोधात होते ती विकेट मिळाली आहे. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पाठमोरे धावले आणि पाठमोरे धावणं हे तितकं सोपं काम नाहीये. विकेट किपिंग स्किल दाखवत असताना गोला की फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले आणि तिथे मात्र हा झेल टिपला गेलाय. बॅट्समन क्रमांक 1 इथे बॅटा उमर खान मात्र बाद झालेत.
उमर खानच्या बॅटमधनं 2 षटकार आपण पाहिले, 5 चेंडू 15 असं त्यांचं शॉर्ट अँड स्वीट कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं. इन ॲट नंबर 3 बॅट्समन क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळेल. मुजम्मिल खान फ्रॉम विक्रोली मुंबई चे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला महेश नानगुडे पुण्याचे खेळाडू. महेश नानगुडेचं यंदाचं सीझन फार छान राहिलंय. मॅन इन फॉर्म आपण असं म्हणूया. यंदाचं सीझन ज्यानं अक्षरशः दणाणून सोडलंय असा खेळाडू. परंतु मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती थोडीशी वेगळी आहे, सिच्युएशन थोडीशी वेगळी आहे, क्रीडांगण वेगळे आहे. परिस्थितीमध्ये जर का आपण परिस्थितीचा आढावा घेतला तर मात्र नक्कीच थोडंसं अंडर प्रेशर आहे. क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे, जिथे आपण म्हणतो ना क्रिकेटचं गेम ऑफ कॅल्क्युलेशन. आकडे जमले की क्रिकेट जमणार, हे साधं सोपं गणित आहे. षटकार चौकार यायला पाहिजेत. मुजम्मिल खान आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल वाईड हाताळलाय. पंच शिवा वैती सर वॉर्न करतील गोलंदाजाला, तुम्ही जर का असा चेंडू पुन्हा हाताळला तर मात्र तो बॉल नो बॉल आम्ही डिक्लेअर करू, तुम्हाला पॅनलाइज करू. अतिशय चांगली पंचांची भूमिका शशी साटम सर, शिवा वैती सर, रुपेश सावंत सर आपल्याला पाहायला मिळतील. विजय पाटील सरांचा आम्ही उल्लेख करू. हा बॉल बॅनर पॅटच्या मधून रिलीज झाला. हाऊ इज दॅट इज अपील अपील अपील. आणि बरे झाले मायक्रोफोन तेव्हा बंद होता जेव्हा बॉल पॉपिंग क्रीज बंद पास झाला. आणि हे डिसिप्लिन आता कमेंट्री बॉक्स कडनं सुद्धा मेंटेन झालं पाहिजे. आपल्याकडे एज ची टेक्नॉलॉजी नाही आहे. स्टिकोमीटर आपल्याकडे नाही आहे. चला मैदानामध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमला आम्ही सूचित करू. किशन देवेंद्र आणि तुमचा संपूर्ण संघ भांडूप स्ट्रायकर्स फिल्डिंग लवकर सजवून घ्या. चला पंचांवर दडपण आणण्याचा प्रयत्न करू नका. पंचाचा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला आहे तो म्हणजे फेअर बॉल, परंतु एज नाहीये. बॉल डॉट गेलाय. बॉल विकेट किपरच्या मगरमिटीमध्ये विसावला. यानंतरचं क्रिकेट भूषण भाऊ आपण 30+ आणि 40+ला थोडंसं प्रमोशन देतोय, कारण हा क्रिकेट पाहत असताना खरं तर अनेक रसिक प्रेक्षक आपल्या समोर जुळले गेलेत. आणि आता तुर्भीचं क्रिकेट फक्त टेनिस बॉल रबर बॉल साठी नाही आहे, लेदर बॉलचे अनेक खेळाडू सुद्धा आम्ही तुर्भे या विभागातून पाहिलेत. जवळजवळ 1000हून अधिक रसिक प्रेक्षक आपल्या समोर जोडले गेलेत. आम्ही जरूर नावं घेऊ. तुर्भे या गावाचा विलोक करत असताना एकूण धावसंख्या 17 झालेली आहे. प्रवीण पाटील असेल. हाईट साठी मात्र रिव्ह्यू घेतला मला वाटतं. या अगोदरचं चेंडू वॉर्न केलं होतं. आता हा चेंडू जर का शोल्डर लाईनच्या वरती असेल, पंचांनी मात्र नक्कीच या अगोदर वाईट दिला होता आणि वॉर्न केलं होतं. आणि हा जर का बॉल खरं तर पंचांना पॅनलाइज करायचं असेल तर मागचा बॉल वाईट दिला होता, म्हणून हा बॉल नो कदाचित दिला जाईल. परंतु आपण पाहूया, शहानिशा करूया काय पाहायला मिळतंय. रुपेश सावंत सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये, आम्हाला अपडेट करतील. अ डिसिजन इज ऑन होल्ड. कांधारी किंग्सच्या टीमला कमबॅक करून द्यावं लागेल. प्रवीण पाटील असतील, खरं तर आमचे कुमार दादा असतील. कुमार 11 या नावानं जवळजवळ 15 वर्षाचा प्रवास आपण पाहिला, यशस्वी प्रवास. भूषण पाटील, नमित पाटील. आणि हा नो बॉल असणार आहे. डोक्याच्या वरती चेंडूची लाईन होती आणि म्हणूनच की काय हा बॉल नो बॉल डिक्लेअर घोषित केला. आणि नेक्स्ट बॉल असणार आहे तो म्हणजे फ्री हिट. जिल्हाध्यक्ष चषक स्पर्धा आहे आपली सुपरहिट. पहा नेक्स्ट बॉल इज फ्री हिट and a free hit ball. Batsman has a license to hit the ball. This time he misses by inches. Cricket is a game of inches. Cricket is a game of calculation. Cricket is a game of numbers. Cricket हा शांत संयम, त्याचबरोबर तुमच्या खरं तर दबावाचे, तुमच्याकडे असलेल्या धैर्यशीलतेचं परीक्षा घेणारा हा खेळ आहे. मैदानाच्या आतमध्ये काय पाहायला मिळेल आज? शांत संयमानं नव्हे तर आक्रमकतेने खेळ करावा लागेल कांधारे किंग्सच्या टीमला. आणि मागच्या पर्वामध्ये आपण जर का पाहिलं तर भांडूप स्ट्रायकर्स हा संघ डिफेंडिंग चॅम्पियन राहिलाय, अर्थातच फायनलिस्ट रनर अप राहिलाय. आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा त्यांच्या नावाचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतं. 80 धावांचं एक मोठं टार्गेट त्यांनी सेट केलंय.
टार्गेट चेस करत असताना थोडीशी दमछाक होती आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं मुझम्मल आणि महेश नानगुडे आपल्याला पाहायला महेशकडे चांगली फटक्यांची स्किल आहे. भूषण सर आपण पाहिलं तर मागच्या काही 2-3 स्पर्धामध्ये महेशची बॅटिंग, त्याची स्किल, त्याचा आर्ट, त्याच्या फटक्यांचं शॉट सिलेक्शन आणि त्यांनी मात्र आपल्या खेळातील नजरांना पेश केलेत. परंतु यावेळेला भौगोलिक परिस्थिती थोडी वेगळी आहे. प्रतिस्पर्धी संघाचे खरं तर मी म्हणेन खेळाडू वेगळे आहेत, त्यांची रणनीती वेगळी आहे, त्यांची प्लॅनिंग, त्यांची स्ट्रॅटेजी, त्यांच्याकडे असलेले प्लस पॉईंट मायनस पॉईंट हे वेगवेगळे आहेत. आणि म्हणूनच की काय स्ट्रेंथ आणि विकनेसेस नुसार तुमच्या खेळामध्ये तुम्हाला थोडासा बदल करावा लागेल, चेंज करावा लागेल. हाही नो बॉल आहे, हाही डोक्याच्या वरनं बॉल रिलीज झालाय. आपण याही गोष्टीचा उल्लेख करतो. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रवीण पाटील ज्यांचा आपण उल्लेख केला. खरं तर तुर्भे या गावाला बिलॉंग करत असताना इंग्लंडमध्ये जाऊन ज्यानं क्रिकेट खेळलं आणि नवी मुंबईचं तुर्भेचं नाव मात्र साता समुद्रापलीकडे नेलं असं प्रवीण पाटील. भूषण पाटील तुमचा हे नाम उल्लेख करू. दुबई, कतार, शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये तुमचा एक खेळ आम्ही पाहिला आणि खरं तर कोणी एके खाली आपण असं म्हणूया वन्स अपॉन अ टाइम ठाणे या टीमला तुम्ही लीड केला. हाही नो बॉल असणार आहे. नो बॉल, फ्री हिट कंटिन्यूज. गोलंदाज सांगतोय की मला काय झालंय, बॉल पडत नाहीये का. सोहेल आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाजी मार्कवर समोर आहे महेश नानगुडे, फायर पॉवर आणि हाही बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल अगेन. किती नो बॉल हाताळलेत आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करतायत की आतापर्यंत 3 चेंडू नो बॉल हाताळलेत. आणि याच दरम्यान ज्यांचा नेहमीच आम्ही उल्लेख करत असतो नवी मुंबईचं क्रिकेट, नवी मुंबईचे क्रिकेटचे डेव्हलपमेंटचे साक्षीदार, NMPL नवी मुंबई प्रीमियर लीग या संकल्पनेचे कमिशनर अर्थातच कुक्षित दावचे सुपुत्र आणि आम्हा समालोचकांना नेहमीच ज्यांनी प्रेरणा दिली आमचे मोठे बंधुतुल्य अर्थातच दीपक पाटील सरांचे इथे शुभागमन झालं. आम्ही दीपक पाटील साहेबांचं मनापासून आभार आणि कौतुक करू. त्याचबरोबर आमचे कल्पेश दादांचं शुभागमन झालंय. यावेळेला पुन्हा एकदा शॉट ऑफ गुड लेंथ, गती होती, अप्रतिम चेंडू. वाव, यू ब्युटी, दॅट्स अ क्विक, दॅट्स अ क्लेवर बॉलिंग. मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करणारी गोलंदाजी सोहेलच्या माध्यमातून दीपक दादा खरं तर व्यासपीठावर आले. दीपक दादा आता तुम्ही फोन कधीच बंद ठेवू नका जोपर्यंत आपले NMPL होत नाही, कारण डेट आलेली आहे. बरेच फोन तुम्हाला येतील आता इथून पुढे. मात्र संघाची मांडणी, किती संघ खेळ करतील, किती ओनर्स, कशी बांधणी होईल, कोणकोणते खेळाडू, बऱ्याच काही गोष्टींची चर्चा. मग त्या स्पर्धेमध्ये गुणलेखक कोण असतील, त्या स्पर्धेमध्ये समालोचक कोण असतील, त्या स्पर्धेमध्ये पंच कोण असतील, या सर्व गोष्टींची चर्चा, व्यवस्थापन कसं असेल. आणि पुन्हा एकदा कारण ती संपूर्ण मोठी जबाबदारी अर्थातच IPL फेम समालोचक नवी मुंबईचा आणबान शान खरं तर कुणालजी दाते यांच्याकडे जाईल यात शंका नाहीये. परंतु ही संकल्पना मात्र मांडली गेली आहे. 10 डिसेंबरला ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 23वा धावफलकावर एक बाद. 23 थर्ड अंपायर म्हणजेच रिव्ह्यू घेतलाय DRS. रुपेश सावंत सर स्क्रीनवरच आहेत, शिवावैती सर स्क्रीन ते पाहतायत. पाहूया या मागच्या एका चेंडूवर काय घडले एक्झॅक्टली. इट्स अ फेअर बॉल. आणि याच दरम्यान ISPL एडिशन 1 मध्ये विजेत्या टीमचे कॅप्टन खरं तर 1 CR आणि भारतातील सर्वोत्कृष्ट टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा, जगभरातील टेनिस बॉल क्रिकेटची सर्वोत्कृष्ट स्पर्धा इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या स्पर्धेचं पहिले एडिशनचे कॅप्टन प्रथमेश पवार नाना यांना मी इन्व्हाइट करू की या आपण आदराने या व्यासपीठावर. वन ऑफ द एक्सपिरियन्स कॅम्पियन फ्रॉम टेनिस बॉल क्रिकेट. चला मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर फिल्डिंग सेटअप करून होईल. 23 धावा धावफलकावर, एक गडी बाद झालाय. नानांना मी इन्व्हाइट करतोय की भूषण पाटील यांच्याकडनं आम्ही आवर्जून तुम्हाला विनंती करू की या आपण. चला आणि भूषण सर डगआउटचे डिसिप्लिन असतात ना, ते डिसिप्लिन आपण मेंटेन करायला हवं. म्हणजे खेळातलं स्टँडर्ड पुढे जातं. डगआउट म्हणून कुणी
खर तर आवाज देऊ नका, डगआउट मधून कुणी गडबड गोंधळ करू नका, डगआउट मधून कुणी इशारा करू नका. प्रोफेशनल खेळ आहे, व्यावसायिक खेळ आहे, खेळातलं सौंदर्य आणि खेळातली ब्युटी आणि खेळातली ग्लोरी वैभव जर का तुम्हाला वाढवायचं असेल ना तर मात्र डगआउट हे शांत पाहिजे. ज्या काही सूचना तुम्हाला द्यायच्या असतील जेव्हा ब्रेक होईल तेव्हा तुम्ही मैदानामध्ये जाऊ शकता, पंचांना तुम्ही विचारू शकता आणि अगदी तुम्ही तो मेसेज तोपर्यंत पोहोचवू शकता. परंतु मैदानाच्या बाहेरून डगआउट मधून कोणीही आरडा ओरड करू नका प्लीज. ओव्हर द विकेट. हो, यावेळेला फुलर लेनचा बॉल होता, पिक करायचा होता. उर्पिच बॉलला पिक करण्यामध्ये अपयश आलंय. पहिला चेंडू अंगाचा वेध घेतोय. पंचही आमच्याकडे अपडेट करतील, इशारा देतील. शशी साटम सर, दॅट्स अ लेग बाय रन कन्सिडर इन द एक्स्ट्राज मध्ये होईल भर. हा आकडा कदाचित महेश नानगुडे यांच्या स्वाभाविक खेळाला मात्र आता मी म्हणेन अजूनही 24वा धावफलकावर एक गडी बाद. गोलंदाज षटक क्रमांक 2 स्पेल 2 मध्ये सुमित आवते. यावेळेला पुन्हा एकदा गतिमान चेंडूवर आक्रमण करायचं होतं. बॅट स्विंग चांगली होती, बॅट ऑन बॉल मध्ये नाहीये संपर्क. गोलंदाजी म्हणजे फक्त चेंडू पकडणं आणि फेकणं नाहीये, गोलंदाजी म्हणजे तंत्र, टेक्निक, गोलंदाजी म्हणजे कौशल्य, स्किल आणि गोलंदाजी म्हणजे क्रिकेटचा टेम्परामेंट म्हणजे संयम. या सर्व गोष्टींचं परिपूर्ण मिश्रण म्हणजे सुमित आवते. यावेळेला मात्र चांगली गोलंदाजी सादर करत असताना ओव्हर द विकेट. हो, यावर आक्रमण केलं, आक्रमण सीधा बल्ला प्रस्तुत किया, बॉल को भेज दिया सीधा तारामंडल. ये लगा पहिला छक्का महेश नानगुडेच्या बॅटमधून आलाय. हा पहिला वार 6 धावांचा लांबच लांब उंच षटकार. दबाव आणि दबावाखाली हा खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळाला महेशच्या बॅटमधून षटकाराला धावसंख्या पोहोचली ती 30 वर. अजूनही काढायच्या आहेत तर तब्बल 50. येणारी षटकं असतील ती 2.3. आणि यस, त्याचबरोबर आपण पाहुण्यांचाही सन्मान करणार आहोत. पाहूया काय घडतं. याही वेळेला आक्रमण, कॅन्डिड स्ट्रोक, नैसर्गिक फटका, क्रॅकिंग, आउटस्टँडिंग. यावेळेला फेअरलेस अप्रोच आणि एफर्टलेस बॅटिंग महेश नानगुडेची. सलग दुसरा षटकार. इट्स अ 24 कॅरेट प्लेयर. व्हॉट अ मास्टर स्ट्रोक दिस इज. अनदर हिट. नाउ स्कोरबोर्ड इज 36-1. यस, आणि व्यासपीठावर मुळशीवरून थेट आपल्या स्पर्धेला मात्र त्यांनी भेट दिली आहे. मया डॉन या नावानं सुप्रसिद्ध असलेले आमचे महेश भाई इथे मात्र व्यासपीठावर उपस्थित आहेत आज. ओ क्या बात आहे. त्याचं नाव मी म्हणेन करेक्शन थोडं होईल, नावामध्ये बदलाव होतोय. महेश नानगुडे जे खेळाडू आहेत त्यांना नवीन नाव आहे ते म्हणजे मया डॉन. आणि डॉन शांत बसणार नाहीयेत. अर्थातच त्यांच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. एक समान नावं असल्या कारणानं थोडीशी चकमक झाली. व्यासपीठावर काही पाहुणे समसमान नावाच्या आयडेंटिकल नेम्स. ओव्हर द विकेट. यावेळेला लाईन थोडी खराब आहे, लय बिघडली गेली आहे. लय बिघडण्याचं कारण असं आहे की महेशच्या बॅटमधून 2 षटकार आले. महेशची बॅटिंग ही महत्वाची असणार आहे. 38 धावा धावफलकावर. अजून दिल्ली बहुत दूर आहे आपण असं म्हणूया बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कांदारी किंग्सच्या टीमसाठी. परंतु याही मॅच मध्ये अजूनही संधी आहे. सामना समसमान आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला अजूनही संधी आहे, कारण धावा येत आहेत, धावा येणार नाहीयेत असं नाहीये, परंतु शेवटपर्यंत बॅटिंग करावी लागेल. याही वेळेला आडव्या पट्ट्यानं हो छपरा बोर्ड ऑन द टॉप ऑफ द पॅव्हलियन बॉक्स. सॉलिड सेफ अँड दिस इज इनक्रेडिबल बॅटिंग. काउंटर अटॅक बॅकफायर होतोय. T for talent, T for technique, T for timing, T for touch, T for terrific. What a magnificent knock this is. M for magnificent, M for Mahesh and M for Mayadon. Mayadonच्या बॅटमधून आला हा 3रा षटकार. थांबेल तो महेश नाहीये, थकेल तो महेश नाहीये आणि घाबरेल तो मयाडॉन बिलकुल नाहीये. अटॅक आक्रमण बॅकफायर करत असताना आता गोलंदाजाचे धाबे दणाणले असावेत.
वन ऑफ द स्किलफुल बॉलर. त्याच्यावर 3 चेंडूमध्ये मागच्या काही 4 चेंडूमध्ये 3 षटकार लगावलेत. त्याच्यामध्ये एक व्हाईट बॉल म्हणजे 3 मध्ये 19 धावा खर्च केल्या. समीकरण बदललंय. 13 चेंडू 36 धावा. मागच्या मॅच मध्ये 12-45 हे इक्वेशन शेवटच्या बॉल पर्यंत आलं होतं. हेही इक्वेशन अजूनही समसमान संधी आहे. 2.5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा बॉल सुमित. आडव्या पट्ट्यांना पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन पंच करायचं होतं. बॅट बॉलचा नाहीये संपर्क. महेश सांगतात की लाईन मागे खेचली. इट वॉज नायदर शॉट, इट वॉज नायदर ऑन अ गुड लेंथ. शॉट ऑफ अ गुड लेंथ स्पॉटवर फेकलेला हा बॉल. जिथे आपण पाहिला भुवनेश्वर कुमारला, जिथे आपण पाहिला आवेश खानला, त्या लाईनला चेंडू फेकणारा हा गोलंदाज. शेवटचा बॉल आला डॉट. आता 12 गेंदे जीतने के लिए 36 म्हणजेच काय 36. अगदीच 12 चेंडू 36 म्हणजे प्रति एका चेंडू मागे 3 म्हणजे प्रति एका षटका मागे सरासरी होती 16ची, ती वाढली आता सरासरी आहे 18ची. आता हे क्रिकेटचा आकड्यांचा जो खेळ आहे ना, हा आता षटकारांचा कॅल्क्युलेशनचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. किती षटकार मारायचे? फक्त 6. 10 पैकी खरं तर मी म्हणेन 6. आमचे समीक्षक म्हणतील भूषण सर की हे सोपं आहे, कारण क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये षटकार आणि चौकारांमध्ये डील करणारे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. कांधारी किंग्सला लीड करत असताना एका बाजूला मॅन इन फॉर्म जो टच मध्ये रिदम मध्ये 3 षटकार त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. महेश नानगुडे मॅन फ्रॉम पुणे, पुणेवरून थेट नवी मुंबई हा त्याचा प्रवास राहिला आणि त्याच्याही नावाभोवती महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचं मोठं वलय निर्माण झालंय. मोमेंटम शिफ्ट करणारा फलंदाज आहे डावखुरे हाताचे फलंदाज ऑन अ स्ट्राइक. बॅट्समन रनआउट होतील. ही सॅक्रिफाईस आपल्याला पाहायला मिळतीये मैदानाच्या आतमध्ये. हे सॅक्रिफाईस करत असताना आणि याच दरम्यान युवा नेते आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री विनीत शेठ पाटील साहेबांचे ते शुभागमन झाले. त्यांचं आपण करूया स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष मनस्वी स्वागत. पिता आणि पुत्र राजकीय वर्तुळामध्ये आज अग्रेसर आणि आज समाज सेवेमध्ये रुजू असताना आपण या गोष्टीची जरूर चर्चा करतोय. अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन ज्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. स्पर्धांचं आयोजन. यावेळेला फुलर लेनचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टिक होता. फटका फसला. बॉल हवेमध्ये. फिल्डर आहे झेल इथं झालाय ड्रॉप. कॅच ड्रॉप की मॅच ड्रॉप? दिस इज अ क्वेश्चन. यक्ष प्रश्न आहे हा आणि या प्रश्नाचं उत्तर मिळेल तुम्हाला लवकरच मैदानाच्या आतमध्ये. जर का चूक झाली, चुकीचा भुर्दंड तर मिळणार. धावा मिळाल्या किती? तर 1 मिळाली आहे. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 5 सोहिल आपल्याला पाहायला मिळाले. साहिल आपल्याला पाहायला मिळालेत. साहिल हा फलंदाज ज्याच्याकडे क्षमता आहे, पोटेन्शियल आहे. तोही चांगला खेळ साकारू शकतो. दबाव हाताळण्याची क्षमता त्याही फलंदाजाकडे आहे. रोहित आहेत गोलंदाज. हो, यावेळेला आखुट्या पद्धतीचे चेंडू. बॉल मात्र अगदी नक्की आपण पाहिलं तर कॉन्क्रीटची ही विकेट तिथून बाउन्स झालाय, काना जवळून गेलाय आणि ही धोक्याची सूचना देत असताना गोलंदाज हा प्रश्न विचारतो. त्या प्रश्नाचं उत्तर नाहीये फलंदाज साहिलकडे. महेश नानगुडेकडे स्ट्राईक येईल का? 12 चेंडू 19 धावसंख्येवर तो खेळ करतोय. 9 बॉल 35 ची गरज आहे. 9 बॉल 35 सबमरीन बॉल. याही वेळेला बॉल अगदी सहज निघून गेलाय. सबमरीन डिलिव्हरी. गोलंदाजीमधील कौशल्य कसब, त्याची मेहनत, त्याची जिद्द, त्याची चिकाटी, साहस आणि धैर्य दाखवत असताना गोलंदाज सांगतोय की हे आहे माझ्याकडचं स्किल. देयर इज समथिंग स्पेशल. रोहित पुढे टाकला बॉल. एकच मिळणार. एकचाच प्रयत्न होणार कारण महेशला स्ट्राईकवर आणणं येणं हे महत्वाचं असणार आहे. मॅचचे फासे पलटवण्याची क्षमता असणारा खेळाडू. आता मात्र चेंडू आहेत ते 7 चेंडू मध्ये. आता 7 चेंडू मध्ये 34 धावा. शेवटचा बॉल. षटकार आला तर मात्र नक्कीच उरतील 28. येईल का चौकार? मिळेल की षटकार? की येईल विकेट? हा ही बॉल डॉट की वाईट? पंचांनी अपडेट केले. बॉल अतिरिक्त टर्न झालाय. पंचांनी अपडेट करत असताना आम्हाला अपडेट केलं की हा वाईट बॉल आहे. इथे मात्र नक्कीच वाईट नाही. 1 धावसंख्या पुढे जाईल. 1 न रणसंख्या पोहोचली ती 47 वर. 2 गडी बाद झालेत. अजून इक्वेशन आहे 7 चेंडू 33 धावा. इथे मात्र प्रतीक्षेचा तो षटकार येईल का? मॅच मध्ये पुनरागमन करतील का? प्रेशर रिलीज होईल का? हो झालाय.
आणि अगदी प्रेशर रिलीज करणारा षटकार, मॅच मध्ये शिरकाव करणारा षटकार. हा षटकार नाहीये तर पुन्हा एकदा महेश नानगुडे अर्थातच मया डॉन ची ही दादागिरी, वर्चस्व, त्याचं डॉमिनन्स, त्याचा खेळातील नजराणा तो पेश करतोय. आता उर्वरित इक्वेशन समीकरण स्टॅट्स काय म्हणतायत रसिक प्रेक्षक विचारत असतील. tenniscricket.in च्या माध्यमातून जुळल्या गेलेल्या त्या सर्वच रसिक प्रेक्षकांचं आपण करतोय सहर्ष मनस्वी स्वागत. ऑनलाईन ऑफलाईन असं डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जुळले गेलेले ते सर्व प्रेक्षक, त्यांना आपण सांगूया शेवटचं इक्वेशन 6 चेंडू 27 धावा. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. साईड बॉईज तुर्भे आयोजित सन्मान्य श्री चंद्रकांतजी पाटील साहेबांचा राजकीय वाटचाल आणि त्यांचं समाजकार्य पुढे नेण्यासाठी आणि अगदी आपण जर का पाहिलं गेलं तर क्रीडा क्षेत्राला प्राधान्य देणारे विनीत शेठ पाटील यांच्याही नावाची दखल घेणारी स्पर्धा म्हणजेच जिल्हाध्यक्ष चषक 2025. जिल्हाध्यक्ष चषक 2025 चा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील दुसरी मॅच रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. कांधारी किंग्स विरुद्धात आपण पाहिलं तर भांडूप स्ट्रायकर्स. पहिल्या इनिंग मध्ये 79 धावा, 80 धावांचा टार्गेट इथं सेट झालाय भांडूप स्ट्रायकर्सच्या टीम कडून. आणि कांधारे किंग्स साठी जिंकण्यासाठी 6-27 असं इक्वेशन आहे. पहिला बॉल सरळ सोडून दिलाय, बॉल सरळ निघून गेलाय, विकेट किपरला चकवून बॉल गेला डिक्लेअर झोन कडे. पंचांनी इशारा केलाय व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल प्लस धावा मिळतील 2. अजूनही जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. आणि आता मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीम कडनं रिव्ह्यू घेतलाय. पंचांच्या निर्णयाला मात्र नक्कीच इथे चॅलेंज केलेलं आहे. जरूर आपल्याला पाहायला मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल. नॉकआउट हा फॉर्मॅट आहे. नॉकआउटच्या फॉर्मॅट मध्ये मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मात्र विद्यमान परिस्थितीमध्ये खेळ साकार होतो. इथे पुन्हा संधी नाहीये. क्रिकेटच्या काही स्पर्धा आपण प्रीमियर लीगच्या संकल्पनेमध्ये पाहतो जिथे आपण एकपेक्षा जास्त संधी प्रत्येक टीमला असते, परंतु नॉकआउट फॉर्मॅट मध्ये तुम्हाला पुन्हा संधी नाहीये. जे काय करायचंय तुम्हाला आता मैदानामध्ये उतरल्यानंतर करावं लागेल. पुन्हा संधी नाही मिळालेली ही संधी त्या संधीचं सोनं करण्यासाठी सज्ज आहे तो साहिल. साहिल ऑन अ स्ट्राईक. फेअरलेस अप्रोच साठी तोही ओळखला जातो. काय पंच अगदी काय एक्झॅक्टली घडलंय पाहूया आपण. इट्स अ व्हाईट बॉल. विल गो विथ ऑन फील्ड अंपायर्स डिसिजन. रिव्ह्यू लॉस्ट. ओ याही वेळेला आकृत्या पद्धतीचा बॉल, परंतु इथे बाय रन मिळणार. 5 चेंडूने आता जिंकण्यासाठी अजूनही 5-25 ची गरज. मॅच पासून दूर चाललेत का? हा एका धावेचा फटका. आता शेवटचे 4 चेंडू आणि 4 षटकार ठोकावे लागतील. टॅलेंट आहे, टेम्परमेंट आहे, फॉर्म आहे, रिदम आहे. आपल्या बॅटिंग मधून तो करून दाखवू शकतो. नाव आहे महेश नानगुडे, मया डॉन. त्याला मात्र आता पुन्हा एकदा शक्तीचं प्रदर्शन करावं लागेल, टायमिंगचं प्रदर्शन करावं लागेल. 4 चेंडू मध्ये 4 षटकार ठोकावे लागतील. मोमेंटम त्याला आपल्याकडे बोलून आणावं लागेल. एखादी चूक होईल का याची प्रतीक्षा करावी लागेल. क्रिकेट इज अ गेम ऑफ 99% ऑफ युअर एफर्ट्स. मेहनत, पराकाष्ठा आणि 1% ऑफ युअर लक फॅक्टर. पाहूया गोलंदाज तयार आहेत. हुसेन. पहिला बॉल गेला सीमारेषे लगत आणि तिकडे आहेत फिल्डर ज्यानं पहिलं अर्धशतक झलकावलं विथ द फील्ड. यश कोठारी. ही टेक्स द कॅच and another wicket down now. 3 balls to go and required 24 to win. चांगली फाईट दिली, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये खरं तर मी म्हणेन पराभवाच्या गर्भछायेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो कांधारी किंग्स हा संघ. मॅच मध्ये एक्झॅक्ट काय घडलं, रिझल्ट मात्र नक्कीच आपण जर का पाहिलं तर मात्र आता हळूहळू विजयाकडे मार्गक्रमण करताना पाहायला मिळत आहेत. भांडूप स्ट्रायकर्स हा संघ गतवर्षी फायनलिस्ट होते. यानंतर आपण विशेष सन्मान सुद्धा करणार आहोत. आता उर्वरित इक्वेशन हा मॅच शेवटच्या टप्प्यामध्ये आणि विजयाच्या उंबरठ्यावर असताना आपण पाहत आहे भांडूप स्ट्रायकर. अजून एक विकेट डाऊन.
आणि इथे मात्र उर्वरित एक चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. शेवटच्या बॉलवर किमान 20+ धावा काढायचे आहेत. मॅच फसली कुठे आणि अगदी पराभवाची सर्पमाल गळ्याभोवती रुलताना आपल्याला पाहायला मिळतीये. इन ऍक्शन मध्ये नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत पहिल्या मॅच मध्ये विजेता संघ आणि या मॅच मधील विजेता संघ आपण टॉस साठी लगेच तयार राहा. यानंतर आम्ही विशेष सन्मान करण्यासाठी महाराष्ट्रभर ज्यांच्या खेळाचे नाव लौकिक आपण पाहिलं ऋषी झोरे सरांना आम्ही इन्व्हाइट करतोय ज्यांनी क्रिकेटला डेव्हलप केलंय. पुणे आणि पुण्याच्या अनेक नव्या युवक खेळाडूंना ज्यांनी नेहमीच चांगली सुवर्ण संधी दिली आहे. आणि यश यांना आम्ही इन्व्हाइट करू. अंकल यांच्याकडनं कॅश प्राइज आहे 1001 रुपये. ते कॅश प्राइज स्वीकारण्यासाठी आपण यावं. I would rather request Nihal from Pune, MPL चे खेळाडू महाराष्ट्र प्रीमियर लीग ज्यांना गाजवली. निहाल यांना मी विनंती करू की यावा आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी. मी स्पेशली कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील यांच्याकडनं आम्ही विनंती करू. आणि त्यानंतर आमचे स्पर्धेचे